नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. आपण करतोय बिग बॉस सीझन 6 या एपिसोडचे रिव्ह्यू. कालचा एपिसोड मला वाटलं की थोडं काहीतरी थ्रिलिंग बघायला मिळेल, पण तसंही माझे अपेक्षा पूर्ण झालेली नाही अजून. ठीक आहे, सुरुवात आहे, लगेच होऊ शकत नाही. तर काल काय झालं, काल बिग बॉसने ठरवलं होतं की गोल्डन, सिल्वर आणि ब्रॉन्झ असे रेशन कार्ड द्यायचे. त्यासाठी टास्क दिले होते 3 मधला पहिला टास्क होता की वादळ येणार घरी. वादळ म्हणजे काय तर रूम विस्कटलेली असेल आणि ती तुम्हाला तंतोतंत जुळवायची आहे, जशी पहिला होती तशी. त्यामध्ये पण पार्सलिटी. आणि दुसरी गोष्ट, परत संध्याकाळी काय झालं, संध्याकाळी टास्क दिला होता दुसरा, जेवणाची भांडी घासायची होती, फोटो दिला होता आणि तशीच ती मांडायची होती. तर तिथं पण तसंच. त्यामुळं बिग बॉसने काल घेतली शाळा. ह्यावेळी बिग बॉसचे सगळे नियम धाब्यावर बसवून ह्यांनी आपले नियम मांडून टास्क कंप्लीट केले. त्यामुळं बिग बॉसने घेतली शाळा आणि शाळा घेतल्यानंतरनं डायरेक्ट त्यांना गोल्डन रेशन कार्ड देऊन तुम्हाला जे करायचं ते करा सांगून टास्क संपवला. ओव्हरऑल मला असं वाटते की काही लोक सोडलीत तर बाकीचे सगळे स्क्रिप्टेड. म्हणजे ह्यांना वाटते की हे सगळे पूर्ण तयारी करून आलेत आणि ह्यांना फक्त भांडायचंच आहे, वटवटच करायचे आणि आमच्या कानाचे पडदे फाडायचे आहेत. खरं सांगतो, घरात टी व्हीवर बघत होतो, आवाज बारीक करून बघायला लागलं. इतका मोठा आवाज आहे, खास कर तन्वीचा. अक्षरशः तन्वीला प्रत्येक गोष्टीत नाक घुपसायचं काय असं काहीसं वाटते. जाऊ दे, कारण किचनमध्ये दीपाली आणि तन्वी चालू झालं. कारण होतं सोनाली म्हणाली मी काम करणार नाही. ठीक आहे, चॉईस आहे. आता मी काम करणार नाही असं तिनं सार्कॅस्टिकली म्हटलं होतं की फुलवून द्यायला म्हटलं होतं एखाद्या व्यक्तीला, ते त्यांना कळालं नाही. पण सागर कारंडे मागच्या वेळी जसा टास्क आपला सिंगर जो होता मागच्या सीझनला, त्यानं जशी भूमिका मांडलेली की सगळ्यांना सांभाळून घेणार आणि सगळं सांभाळून घेणार, सगळ्या गोष्टी करणार, सेम असा टास्क आत्ता कोण करते? सागर कारंडे समजवत होता, त्यालाही ती ऐकत नव्हती, ती त्याची फिरकी घेत होती. तर इथं मला सांगायचं आहे की तन्वीला एवढं तरी कळायला पाहिजे होतं की पुढची व्यक्ती आपली फिरकी घेते तर आपण कसं रिॲक्ट झालं पाहिजे. तिच्यावरून दीपाली सय्यद आणि त्या दोघींच्यात चालू झालं. म्हणजे मला म्हणायचं आहे की तुम्ही मोठ्यानं बोललात आणि मोठ्यानं दंगा केलात तर गोष्टी होतात असं नाही आहे. तुम्हाला कळायला पाहिजे की पुढचा व्यक्ती आपली फिरकी घेत आहे. अजून तर काय कॅप्टन डिसाईड झालेलं नाही आहे. त्यामुळं सर्वांना एकत्र येऊन काम करायचं आहे आणि एकत्र येऊन राहायचं आहे. यासाठी हा सगळा उठाडू चालू होता त्यांचा. पण सांगायची पद्धत सगळेच ओरडत होते. हे तुम्ही शांतपणे पण बोलू शकत होता, पण प्रत्येकाला वाटते की ओरडले की फुटेज खाते. एकंदरीत काय चिव असा हा एपिसोड होता. कोटीन बाबतीत जर बोलायचं झालं तर हा व्यक्तीनं सर्वांना म्हणजे कमी लेखायचा प्रयत्न करतोय काय असं वाटतंय. पण बघूया कुठवर ह्याचं चालणार आहे. कारण त्याच्या स्वभावात असा आहे की तू तसा, हा असा, आणि हा बाजूलाच असतो. सगळे एक साईडला, हा एक साईडला बसून आपली मापच काढत असतो. एकंदरीत असा काहीसा स्वभाव कोटींचा वाटलेला आहे. अजून एक मला सांगायचं आहे की नेटकरी काय म्हणतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि शेवटला काय झालं, मग ह्या सर्वांनी ठरवलं की बसून आपण एकत्र ठरवू की कोण काय काम करेल. हा एक मला पॉईंट बरा वाटला. दुसऱ्या एपिसोडमध्ये सांगायचं झालं तर इंटरेस्टिंग टास्क दिला होता बिग बॉसनं, पण ह्यांनी नीट खेळले नाहीत. त्यामुळं जितका इंटरेस्टिंग हा शो झाला असता तेवढा नाही झाला. त्यामुळं 5 पैकी मी फक्त 2.5 रेटिंग देईल ह्या एपिसोडला. पाहूया नेटकरी काय म्हणत आहेत आणि थोड्या 1-2 कमेंट्स वाचूया. सगळ्यात पहिली महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग कमेंट आलेली आहे, त्यात माझंही सहमत आहे. बघा काय म्हणत आहेत. हिंदी बिग बॉसमध्ये जर इंग्रजीमधून बोलत असाल तर बिग बॉस थांबवतं. तर इथे लोक सर्रास इंग्रजी बोलत आहेत आणि मराठी बिग बॉस आहे तर सगळं मराठीमधूनच करा. बरोबर आहे. हा पॉईंट मलाही आवडला आहे आणि सगळ्या कंटेस्टंटनी मराठीत बोलावं ही माझी अपेक्षा आहे. मी 10 वर्षापासून बिग बॉस हिंदी मराठी माझ्या अनुभवावरून सांगतो. हा सीझन सागर कारंडे, सचिन कुमावत, रोशन भजनकर, राधा पाटील, सिंगर मॅडम, सोनाली राऊत हे फक्त रिअल पर्सनॅलिटी घेऊन आलेले आहेत आणि बाकीचे सर्व तयारी करून आलेत बिग बॉसची. फुटेज कसं भेटेल याचं त्यांना चांगलं ज्ञान आहे. सर्व गोष्टी जाणून बुजून करणार. म्हणजे बघा प्रेक्षक वर्ग किती हुशार आहे. दुसरी गोष्ट, ॲक्टिंग ही कोल्हापूरवाली जाम ओव्हर ॲक्टिंग करते, नुसत्या बाता मारते. मुली असं केलं तसं केलं तर असं बोलतील तसं बोलतील. हे होतं रुचितासाठी. रुचिता यावरती ध्यान द्या. बिग बॉसच्या सगळ्या सीझनपैकी हा सीझन खूप ओव्हर ॲक्टिंग वाटते.
जसं मी पहिल्या एपिसोडमध्ये म्हटलं, सगळं ठरवून नका येऊ, जाऊ दे फ्लोमधनं, गेम खेळा, तुमचा गेम खेळा, स्वतःचा खेळा. स्वप्न, ट्रॉमा, गरिबी, मेहनत हेच काय ते. चला मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बघूया पुढच्या एपिसोडला काय इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे. तोपर्यंत बाय बाय.